नमस्कार फ्रेंड्स, आज आपण संशोधनशास्त्र या विषयातील घटक 4 उपघटक आ या घटकाचा अभ्यास आपण प्रश्नोत्तरी स्वरूपामध्ये करणार आहोत. प्रकल्प लेखन पद्धती यावर काही दीर्घ उत्तरी प्रश्न आलेले आहेत. त्या स्वरूपात आपण प्रश्नांच्या स्वरूपात हा घटक समजून घेऊया. प्रकल्प लेखन पद्धती. प्रश्न पहिला, प्रकल्पाची संकल्पना स्पष्ट करून त्याचे मूळ शब्दार्थ सविस्तर मांडा. प्रश्न आहे, प्रकल्पाची संकल्पना स्पष्ट करून त्याचे मूळ शब्दार्थ सविस्तर मांडा. प्रकल्प ही संकल्पना संशोधनशास्त्रातील एक महत्त्वाचा लेखनाविष्कार आहे. प्रकल्पात एखादा मूलभूत घटक किंवा विषय घेऊन त्याचा शोध घेण्यावर आणि त्या माहितीला नवीन रूपात मांडण्यावर भर असतो. संशोधन पद्धतीमध्ये प्रकल्पाची स्वरूप तत्वे स्पष्ट केली जातात. शैक्षणिक क्षेत्रात प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढते. काय म्हटलेलं आहे? प्रकल्प ही संकल्पना संशोधनशास्त्र एक महत्त्वाचा लेखनाविष्कार आहे. प्रकल्पात एखादा मूलभूत घटक किंवा विषय घेऊन त्याचा शोध घेण्यावर आणि त्या माहितीला नवीन रूपात मांडण्यावर भर असतो. संशोधन पद्धतीमध्ये प्रकल्पाची स्वरूप तत्वे स्पष्ट केलेली असतात. शैक्षणिक क्षेत्रात प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढते. प्रकल्पाचा शब्दार्थ एटिमॉलॉजी. प्रकल्पाचा शब्दार्थ काय? एटिमॉलॉजी. प्रकल्पाला इंग्रजीमध्ये प्रोजेक्ट म्हणतात. हा शब्द प्रो म्हणजे पुढे आणि लॅटिन क्रियापद प्रोसियर म्हणजे फेकणे, पुढे फेकणे या शब्दातून आला. याचा अर्थ जी गोष्ट पुढे काढली जाते किंवा अग्रक्रम असतो असा होतो. ग्रीक भाषेत प्रो आणि एसियर कृती यांच्या समान अर्थाने प्रोजेक्टचा अर्थ कृती असा होतो. सध्या इंग्रजी भाषेमध्ये प्रोजेक्ट म्हणजे एखाद्या मोठ्या योजनेचा संदर्भ असा रूढ झालेला आहे. संशोधनशास्त्रात प्रकल्पाची निश्चित व्याख्या नसली तरी हे काळजीपूर्वक नियोजन केलेले कार्य असून विशिष्ट ध्येय साधण्यासाठी संघटित प्रयत्न असतो. प्रश्न 2, प्रकल्पाची मुख्य उद्दिष्ट कोणती आहेत आणि शैक्षणिक क्षेत्रात प्रकल्पाचे महत्त्व काय आहे? प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे ऑब्जेक्टिव्ह. प्रकल्पाची उद्दिष्टे प्रकल्पाला स्पष्ट दिशा देतात. प्रकल्प सिद्ध करताना निश्चित ध्येय असणे आवश्यक असते. प्रकल्पाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे. प्रकल्प ही संकल्पना, तिचे स्वरूप समजून घेणे, प्रकल्प लेखनाची संपूर्ण प्रक्रिया समजून घेणे, प्रकल्प लेखनाची पद्धती विचारात घेणे, प्रकल्प लेखनशास्त्राचे आकलन करणे, विषयाचे विस्तृत कालखंडात झालेले बदल किंवा प्रवाह स्पष्ट करणे ही उद्दिष्ट आहेत. आता शैक्षणिक क्षेत्रातील महत्त्व काय ते समजून घेऊया. प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढते. विद्यार्थ्यांना मुक्त वातावरण आणि संशोधन करण्याची संधी मिळते. हे एखाद्या विषयाचा मूलभूत घटक घेऊन तपशीलवार अभ्यास करण्यास शिकतात. प्रकल्प हे केवळ गुण मिळवण्यापुरतेच मर्यादित नसून ते अभ्यासकाला संशोधन पद्धतीमध्ये पारंगत होण्यास मदत करतात. प्रश्नातील प्रकल्प म्हणजे काय त्याची व्याख्या देऊन प्रकल्पाचे विविध प्रकार स्पष्ट करा. प्रकल्पाची व्याख्या काय? तर संशोधन शास्त्रात प्रकल्पाची निश्चित एकच व्याख्या नसली तरी तो व्यक्तिगत किंवा सहकार्याने केलेला शास्त्रीय संशोधन किंवा शिस्तबद्ध अभ्यासाने समाविष्ट केलेला आणि विशिष्ट ध्येय साधण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित केलेला कार्य असतो. हा एक विशेष उद्देशाने केलेला ठोस आणि संघटित प्रयत्न असतो, ज्यातून एक अद्वितीय आणि नाविन्यपूर्ण वितरण, उदाहरणार्थ उत्पादन, सेवा किंवा प्रक्रिया करण्याची गरज असते. प्रकल्पाचे विविध प्रकार काय आहेत? वास्तविकतेनुसार व विविध क्षेत्रानुसार प्रकल्पाचे अनेक प्रकार ठरतात. प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे. लघु प्रकल्प स्मॉल प्रोजेक्ट, बृहत प्रकल्प लार्ज प्रोजेक्ट, शोध प्रकल्प रिसर्च प्रोजेक्ट, शैक्षणिक प्रकल्प एज्युकेशनल प्रोजेक्ट, शासकीय प्रकल्प गव्हर्नमेंट प्रोजेक्ट, उद्योग प्रकल्प इंडस्ट्री प्रोजेक्ट, सर्वेक्षणात्मक प्रकल्प सर्वे प्रोजेक्ट, सहसंवेदनात्मक प्रकल्प कोलॅबोरेटिव्ह प्रोजेक्ट, संकलनात्मक प्रकल्प कंपिलेशन प्रोजेक्ट, रचनात्मक प्रकल्प क्रिएटिव्ह प्रोजेक्ट, तत्वकाव्याच्या निर्मितीचा प्रकल्प फिलॉसॉफिकल प्रोजेक्ट, प्रतिकृती निर्मितीचा प्रकल्प मॉडेल मेकिंग प्रोजेक्ट. ह्या विविध प्रकल्पांचे प्रकार आहेत. आता प्रकल्पाची पद्धती काय आहेत? प्रोजेक्ट मेथोडॉलॉजी. स्पष्ट करून प्रकल्पाच्या 3 मुख्य टप्प्यांचे वर्णन करा. संशोधनात पद्धतशास्त्राला म्हणजे मेथोडॉलॉजीला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रकल्पाच्या संपूर्ण प्रक्रियेला प्रोजेक्ट मेथोडॉलॉजी असे म्हणतात. ही पद्धती जॉन ड्यूई यांनी प्रतिपादित केलेल्या कार्यवादावर आधारलेली आहे. या पद्धतीमुळे अभ्यासकांना मुक्त वातावरण आणि संशोधनाची संधी मिळते. प्रकल्पाचे मुख्य टप्पे. प्रकल्प पद्धतीचे मुख्य 3 टप्पे खालीलप्रमाणे आहेत. प्रकल्प नियोजन प्लॅनिंग, यात प्रकल्पाची निवड आणि नियोजन केली जाते.
कोणत्या विषयांतर्गत उदाहरणार्थ गणित, भाषा, विज्ञान प्रकल्प करायचा हे ठरवले जाते. घटकाचे आकलन झाल्यावर अधिक माहिती मिळवण्यासाठी प्रकल्पाची आवश्यकता असते. दुसरा टप्पा आहे प्रकल्पाची निवड कार्यवाही, प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही, एक्झिक्युशन, प्लॅनिंग, एक्झिक्युशन. निवडलेल्या प्रकल्पाला पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन करणे आवश्यक आहे. शिक्षक आणि प्रशासकीय भाग उदाहरणार्थ संस्थेकडून पत्रव्यवहार, ठिकाणाची उपलब्धता पूर्ण करावा लागतो. वरिष्ठ विद्यार्थ्यांचे गट नेमणे, गट प्रमुख नेमणे आणि वेळेचे नियोजन करणे महत्त्वाचे असते. तिसरा प्रकल्पोत्तर कार्यवाही, पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. कार्य सुरू झाल्यानंतर आलेल्या अडचणी नोंदी किंवा केलेल्या कार्यावर चर्चा करणे, विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, शिक्षकांनी प्रकल्पाचे यश अपयश जाणून घेऊन त्यांचे मूल्यांकन करावे आणि अंतिम अहवाल तयार करावा. प्रश्न 5 म्हणजे 3 टप्पे सांगितलेले आहेत. प्रकल्प नियोजन म्हणजे प्लॅनिंग, प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही एक्झिक्युशन आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. या 3 टप्प्यातून प्रकल्प चालतो. प्रश्न 5 प्रकल्प लेखनासाठी आवश्यक असलेला संदर्भ साहित्य रेफरन्स लिटरेचर मिळवण्याच्या विविध मार्गांची माहिती द्या. प्रकल्प लेखनासाठी आवश्यक संदर्भ साहित्य रेफरन्स लिटरेचर गोळा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या साहित्यामध्ये पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ, नियतकालिकांमधील लेख, शोध प्रबंध, सर्वेक्षण, वर्तमानपत्रातील लेख, माहिती इत्यादींचा समावेश होतो. साहित्य मिळवण्याचे विविध मार्ग कोणते आहेत? सैद्धांतिक साहित्यामध्ये प्रतिबद्धता, विषयांवर योग्य ज्ञान आणि माहिती मिळवण्यासाठी तार्किक भूमिका विकसित करणे, प्राथमिक डेटा स्रोत. 2 संशोधन करताना प्राथमिक डेटा स्रोत उदाहरणार्थ थेट मुलाखती, निरीक्षण वापरून माहिती मिळवणे. 3 आहे तज्ज्ञांचे मार्गदर्शन, ग्रंथपाल, निरीक्षक आणि इतर संशोधकांच्या मदतीने योग्य साहित्य शोधणे. 4 आहे ई माहितीचा वापर, विविध इलेक्ट्रॉनिक डेटाबेस आणि सर्च इंजिनचा वापर करून योग्य शब्दांची निवड करून माहिती गोळा करणे. 5 आहे गोळा केलेल्या कामाचे व्यवस्थापन, गोळा केलेल्या माहितीचे व्यवस्थापन व विश्लेषण करणे महत्त्वाचे असते. 6 आहे औपचारिक साहित्य परीक्षण, वाचकांना माहिती देण्यासाठी आणि प्रकल्पाची विश्वासार्हता निर्माण करण्यासाठी साहित्य परीक्षण करणे. प्रश्न 6 प्रकल्प लेखनाचे शीर्षक टायटल कसे असावे? चांगल्या शीर्षकाची वैशिष्ट्ये काय? प्रकल्प किंवा प्रबंधिका लेखन करण्यासाठी शीर्षक हा अत्यंत महत्त्वाचा आणि मूलभूत घटक आहे. शीर्षक हे वाचकांना आणि परीक्षकांना प्रकल्पाचे नेमके स्वरूप दर्शवते. चांगल्या शीर्षकाची वैशिष्ट्ये काय? तर विषयनिष्ठता, शीर्षक विषयाच्या मूलभूत घटकांशी संबंधित असावे आणि संशोधनशास्त्रावर आधारित असावे. दुसरा आहे मर्यादित स्वरूप, ते व्यापक नसून मर्यादित वस्तुनिष्ठ आणि संशोधकाच्या आवेगातील असावे. 3 आहे स्पष्टता, शीर्षकात अनावश्यक शब्द टाळावेत व विषयाचे नेमके स्वरूप दर्शवावे. 4 आहे तथ्य आणि सत्यता, शीर्षक संशोधन पद्धतीला धरून वस्तुनिष्ठता आणि सत्यता दर्शवणारे असावे. उदाहरणार्थ मराठी कादंबरी 1880 ते 1920 या कालखंडातील बदलते स्वरूप, ह्या प्रकारचं काही शीर्षक असावं. तर 5 आहे मूलभूततेला अधोरेखित करणे. चांगले शीर्षक संशोधनाच्या मूलभूततेला अधोरेखित करते आणि संशोधकाचा हेतू स्पष्ट करते. 7वा प्रश्न प्रकल्प लेखनातील कार्यपद्धती मेथोडॉलॉजी स्पष्ट करून संख्यात्मक आणि गुणात्मक कार्यपद्धतीमधील फरक विशद करा. प्रकल्प लेखनात कार्यपद्धती मेथोडॉलॉजी ही संशोधनाच्या कार्यक्रम आणि धोरण निश्चित करते, ज्यात अंमलबजावणी व परिणाम यांचा समावेश होतो. केवळ काम करणे पुरेसे नसून सैद्धांतिक पद्धतींचा आधार महत्त्वाचा आहे. कार्यपद्धतीचे आकलन, अवलोकन आणि प्राथमिक व दुय्यम डेटा यांचा समावेश होतो. संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह आणि गुणात्मक क्वालिटेटिव्ह कार्यपद्धतीमधील फरक. संख्यात्मक कार्यपद्धती विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करते. गुणात्मक कार्यपद्धती, संख्यात्मक कार्यपद्धती आणि गुणात्मक कार्यपद्धती. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये काय ते विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करते, तर गुणात्मक कार्यपद्धती मानवी अनुभव आणि संकल्पनांच्या खोलीवर अधिक भर देते. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये यात आकडेवारी, गणना, आलेख इत्यादींचा वापर होतो, तर गुणात्मक कार्यपद्धतीमध्ये सांस्कृतिक दर्शन किंवा संशोधनवादी दृष्टिकोनावर भर दिला जातो. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये डेटा संकलनासाठी सर्वेक्षण, प्रश्नमंजुषा यांचा वापर केला जातो, तर गुणात्मक कार्यपद्धतीमध्ये डेटा संकलनासाठी मुलाखती, गटचर्चा, निरीक्षण यांचा वापर होतो. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये ही पद्धत सांख्यिकीय विश्लेषणासाठी
स्टॅटिस्टिकल ॲनालिसिस उपयुक्त असते. सांख्यिकीय विश्लेषणासाठी उपयुक्त असते. तर गुणात्मक कार्यपद्धती ही पद्धती विषयाचे तपशीलवार विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त असते. प्रश्न 8, प्रकल्प अहवालातील निवेदन, स्टेटमेंट आणि सादरीकरण, प्रेझेंटेशन या घटकांचे महत्त्व स्पष्ट करा. निवेदन, निवडलेल्या स्टेटमेंट, निवडलेल्या प्रकल्पाच्या कामाचा हेतू आणि उद्दिष्ट स्पष्टपणे मांडणे महत्त्वाचे आहे. निवेदन हे संशोधकाचे वचन, मनन, चिंतन आणि अनुभव यांचे विश्लेषण असावे लागते. निवेदन शैक्षणिक गुण मिळवण्यापुरते मर्यादित नसून ते अभ्यासकाला संशोधन पद्धतीमध्ये पारंगत होण्यास मदत करते. हेतू, सहेतू, पूर्वकल्पित लेखन प्रकल्प लेखनासाठी आवश्यक असते. सादरीकरण, प्रेझेंटेशन, संकलित केलेल्या माहितीची पद्धतशीर मांडणी करणे म्हणजे सादरीकरण होय. यात प्रकल्प लिहिताना ज्यांच्याकडून मदत मिळाली त्यांचे आभार मानणे आणि संदर्भ साहित्याच्या नोंदणी करणे महत्त्वाचे आहे. सादरीकरण ज्ञानवर्धक, खेळकर आणि प्रभावी असावे. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणे आणि त्यांचे लक्ष वेधून घेणे सादरीकरणात आवश्यक असते. प्रश्न 9, प्रकल्प लेखनाच्या समारोपाच्या टप्प्यात निष्कर्ष आणि प्रकल्प अहवाल यांचे स्वरूप कसे असावे ते सविस्तर मांडा. प्रकल्प लेखनाचा समारोप टप्प्या अत्यंत महत्त्वाचा असतो, ज्यात निष्कर्ष आणि प्रकल्प अहवाल तयार केला जातो. प्रकल्पाचे विशेष निष्कर्ष काय, कन्क्लुजन्स काय आहेत, तर प्रकल्प लेखनातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष म्हणजे फाइंडिंग्ज. निष्कर्ष हे संशोधनार्थ्यांनी विशिष्ट गृहीत धरून त्यावर संक्षिप्त विचार करून घेतले असल्यास त्याला प्रकल्पाचे विशेष म्हणतात. निष्कर्ष हे संशोधनाच्या उद्दिष्टांशी सुसंगत असणे आणि प्राप्त पुराव्यांवर आधारित असणे आवश्यक आहे. प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट. प्रकल्पाच्या शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे प्रकल्प अहवाल लेखन होय. प्रकल्प अहवाल हा प्रकल्पाचे सार असतो. यात प्रकल्पाचे संपूर्ण तपशील, कार्यप्रणाली, उद्दिष्टांची पूर्तता, प्रकल्पाची मागणी आणि इतर सर्व प्रक्रियांचा समावेश असतो. या अहवालात प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित होते. प्रकल्प लेखन पद्धतीमध्ये अहवालाला सर्वोच्च स्थान आहे. प्रश्न 10, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कार्यवाही, एक्झिक्युशन आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही म्हणजे पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटी या टप्प्यांमध्ये शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची भूमिका स्पष्ट करा. प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही म्हणजे एक्झिक्युशन. शिक्षकांची भूमिका, प्रकल्प निवडल्यावर त्याला पूर्णत्वास नेण्यासाठी नियोजन करणे आणि प्रशासकीय भाग, उदाहरणार्थ संस्थेकडून पत्रव्यवहार, ठिकाणाची उपलब्धता पार पाडणे. विद्यार्थ्यांची भूमिका, निवडलेल्या प्रकल्पाच्या माहिती संदर्भात शिक्षकांना मदत करणे, गटात काम करणे आणि माहिती गोळा करण्याचे नियोजन करणे. प्रकल्प नियोजन अचूक असल्यास प्रत्यक्ष कार्यवाही सोपी होते. आता प्रकल्पोत्तर कार्यवाही, पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. शिक्षकांची भूमिका, कार्य सुरू झाल्यानंतर आलेल्या अडचणी, नोंदी आणि केलेल्या कार्यांवर चर्चा करणे. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, प्रकल्पाचे यश अपयश जाणून घेऊन त्यांचे मूल्यांकन करणे आणि अंतिम अहवाल तयार करणे. दुसरा आहे विद्यार्थ्यांची भूमिका काय, तर कामातील अडचणी, नोंदी इत्यादींवर चर्चा करणे आणि त्या घटकासंबंधीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी प्रयत्न करणे. मिळालेल्या माहितीचे विश्लेषण आणि सादरीकरण करणे. या दोन्ही टप्प्यांमध्ये शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या समन्वयाने प्रकल्पाचे उद्दिष्ट पूर्णत्वास जातात. लघुत्तरी प्रश्न आलेले ते समजून घेऊया. प्रकल्प शब्दाचा मूळ अर्थ स्पष्ट करा. प्रकल्पाला इंग्रजीत प्रोजेक्ट म्हणतात. हा शब्द लॅटिन प्रो म्हणजे पुढे जाणे, पुढे आणि प्रोसियर म्हणजे फेकणे या शब्दातून आला आहे. याचा अर्थ जी गोष्ट पुढे काढली जाते किंवा अग्रक्रम असा होतो. आजकाल याचा अर्थ एखाद्या मोठ्या योजनेचा संदर्भ असा रूढ झालेला आहे. प्रश्न 2, शैक्षणिक प्रकल्पाची 2 मुख्य उद्दिष्टे कोणती आहेत? शैक्षणिक प्रकल्पाची 2 मुख्य उद्दिष्टे म्हणजे एक आहे प्रकल्पाची संकल्पना व स्वरूप अभ्यासकाला समजावून देणे. दुसरं आहे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा आणि संशोधन वृत्ती वाढवणे. प्रश्न 3, प्रकल्पाच्या 3 मुख्य पद्धती म्हणजे टप्पे कोणकोणते आहेत? प्रकल्पाच्या 3 मुख्य पद्धती खालीलप्रमाणे: प्रकल्प नियोजन, प्लॅनिंग, प्रकल्पाची प्रत्यक्ष कार्यवाही, एक्झिक्युशन आणि प्रकल्पोत्तर कार्यवाही, पोस्ट प्रोजेक्ट ॲक्टिव्हिटीज. प्रश्न 14, प्रकल्प नियोजन करताना कोणती मुख्य बाब विचारात घ्यावी लागते? प्रकल्प नियोजन करताना प्रकल्प निवड करणे आणि वेळेचे अचूक नियोजन करणे या मुख्य बाबी विचारात घ्याव्या लागतात. प्रकल्प गणित, भाषा, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणत्या घटकांअंतर्गत आहे हे निश्चित केले जाते. प्रश्न 5, प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये शिक्षकांची 2 मुख्य कार्ये कोणती? प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये शिक्षकांची 2 मुख्य कार्ये अशी आहेत:
की विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन करणे, त्या घटकासंबंधीची संपूर्ण माहिती उपलब्ध करून देणे. दुसरं आहे प्रकल्पाचे यश अपयश जाणून घेऊन त्यांचे मूल्यांकन करणे आणि अंतिम अहवाल तयार करणे. 6 प्रकल्पाचे शीर्षक कसे असावे? प्रकल्पाचे शीर्षक मर्यादित, वस्तुनिष्ठ आणि संशोधकाच्या अवक्यातील असावे. यात अनावश्यक शब्द टाळावेत आणि ते विषयाशी नेमके स्वरूप दर्शवणारे असावे. शीर्षक संशोधन पद्धतीला धरून सत्यता दर्शवणारे असावे. प्रश्न 7. प्रकल्प लेखनासाठी 2 महत्त्वाचे संदर्भ साहित्य स्रोत कोणते? प्रकल्प लेखनासाठी 2 महत्त्वाचे संदर्भ साहित्य स्रोत पाठ्यपुस्तके, संदर्भ ग्रंथ आणि नियतकालिकांमधील लेख. आणि दुसरा आहे प्राथमिक डेटा, उदाहरणार्थ सर्वेक्षण, मुलाखती, निरीक्षण आणि दुय्यम डेटा, उदाहरणार्थ दस्तऐवज, डेटा संच. प्रश्न 8. संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश काय असतो? संख्यात्मक कार्यपद्धतीचा मुख्य उद्देश विशिष्ट घटकांवर लक्ष केंद्रित करणे आणि आकडेवारी, गणना, आलेख इत्यादींचा वापर करून तथ्यात्मक माहिती गोळा करणे व तिचे विश्लेषण करणे हा असतो. प्रश्न 9. प्रकल्पाच्या निवेदनात कोणत्या बाबी स्पष्ट करणे आवश्यक असते? प्रकल्पाच्या निवेदनात प्रकल्पाच्या कामाचा हेतू, उद्दिष्टे आणि संशोधकाची भूमिका स्पष्टपणे मांडणे आवश्यक असते. हे निवेदन संशोधकाचे मनन, चिंतन आणि अनुभव यांचे विश्लेषण असते. प्रश्न 10. प्रकल्प अहवाल कशाला म्हणतात आणि त्याचे महत्त्व काय आहे? प्रकल्प अहवाल म्हणजे प्रकल्पाच्या शेवटचा भाग असून यात प्रकल्पाचे संपूर्ण तपशील, कार्यप्रणाली आणि उद्दिष्टांची पूर्तता यांचा समावेश असतो. प्रकल्प अहवाल हा प्रकल्पाचे सार असतो, ज्यामुळे प्रकल्पाची व्याप्ती आणि महत्त्व अधोरेखित होते. काही टिपा आल्यात, त्या टिपा पाहूया. प्रबंधिका लेखन पद्धती. उद्दिष्टे स्पष्ट करा. प्रकल्पाची निश्चित ध्येय, उद्दिष्टे सुरुवातीलाच स्पष्ट मांडा. उद्दिष्टांशिवाय प्रकल्पाला योग्य दिशा मिळत नाही आणि त्याचे मूल्यांकन करणे कठीण होते. शीर्षक मर्यादित ठेवा. लेखन पद्धतीमध्ये काय काय? उद्दिष्टे स्पष्ट करा, नंतर मग शीर्षक मर्यादित ठेवा. प्रकल्पाचे शीर्षक टायटल व्यापक नसून मर्यादित, वस्तुनिष्ठ आणि अवक्यातील असावे. ते अनावश्यक शब्द वगळून विषयाचे नेमके स्वरूप दर्शवणारे असावे. संदर्भ. तिसरा आहे संदर्भ साहित्य गोळा करा. केवळ पाठ्यपुस्तके नव्हे तर नियतकालिके, शोधप्रबंध, प्राथमिक डेटा, मुलाखती जसे की मुलाखती, निरीक्षण आणि माहिती, ऑनलाईन डेटाबेस यांसारखे विविध स्रोत वापरून साहित्य गोळा करा. चौथा आहे पद्धतशीर नियोजन करा. प्रकल्प प्रबंधिका लेखिकामध्ये पद्धतशीर नियोजन करा आणि प्रकल्पाच्या कामाला सुरुवात करण्यापूर्वी प्रकल्प नियोजन प्लॅनिंग अचूक करा. यात वेळ, गटनिर्मिती आणि प्रशासकीय बाबींचा समावेश असावा, जेणेकरून प्रत्यक्ष कार्यवाही सोपी होईल. 5 आहे कार्यपद्धती निश्चित करा. तुम्ही संख्यात्मक क्वांटिटेटिव्ह किंवा गुणात्मक क्वालिटेटिव्ह किंवा मिश्र दृष्टिकोन यापैकी कोणतीही कार्यपद्धती मेथोडॉलॉजी वापरणार आहात हे स्पष्ट करा आणि त्याच पद्धतीनुसार डेटाचे विश्लेषण करा. 6 आहे निवेदन स्पष्ट मांडा. प्रकल्प लेखनात हेतू, उद्दिष्टे आणि संशोधकाची भूमिका दर्शवणारे निवेदन स्टेटमेंट स्पष्टपणे मांडा. हे निवेदन तुमच्या कामाचे वचन आणि चिंतन असावे. योग्य सादरीकरण करा. संकलित माहितीची पद्धतशीर मांडणी करा. सादरीकरण ज्ञानवर्धक आणि प्रभावी असावे. मदत करणाऱ्यांचे आभार मानणे विसरू नका. 8 दृश्य साधनांचा वापर करा. गोळा केलेली माहिती अधिक मूर्त स्वरूपात दर्शवण्यासाठी आकृत्या, नकाशे, तक्ते आणि चित्रांकन यांचा योग्य वापर करा. यामुळे प्रकल्पाला अधिक विश्वसनीयता मिळते. 9 निष्कर्ष अचूक लिहा. प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले निष्कर्ष, कन्क्लुजन, फाइंडिंग्स हे तुमच्या सुरुवातीच्या गृहीतकांवर आधारित असावेत आणि ते संक्षिप्त आणि सत्यता दर्शवणारे असावेत. आणि 10 आहे अहवाल परिपूर्ण करा. प्रकल्पाच्या शेवटी तयार केलेला प्रकल्प अहवाल, प्रोजेक्ट रिपोर्ट हा प्रकल्पाचे सार असतो. यात संपूर्ण कार्यप्रणाली, उद्दिष्टांची पूर्तता, प्रकल्पाची व्याप्ती यांचा समावेश असावा. आता प्रकल्प लेखन पद्धती बहुपर्याय प्रश्न आलेले आहेत, ते पाहूया. प्रकल्प, प्रोजेक्ट या शब्दाचे मूळ शब्द लॅटिन काय आहे? प्रोसियर. रॅशनल. प्रोजेक्ट हा शब्द मूळ लॅटिन प्रोसिर, पुढे फेकणे या क्रियापदातून आला आहे, ज्याचा अर्थ जी पुढे ढकलली जाते असा होतो. ओके. प्रकल्पाच्या 3 मुख्य पद्धतीमध्ये टप्प्यांमध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो? प्रकल्प मूल्यांकन अहवाल. रॅशनल प्रकल्प मूल्यांकन अहवाल हा प्रकल्प उत्तर कार्यवाही यात अंतिम टप्प्याचा एक भाग असतो. तो स्वतःहून स्वतंत्र मुख्य टप्पा नाही. मुख्य टप्पे नियोजन आणि कार्यवाही आणि प्रकल्प उत्तर कार्यवाही हे आहेत. प्रश्न 3 प्रकल्प लेखनात संदर्भ साहित्य मिळवण्यासाठी खालीलपैकी कोणता स्रोत
महत्त्वाचा नाही. वैयक्तिक अंदाजपत्र. वैयक्तिक अंदाजपत्र हा प्रकल्पाच्या संशोधनासाठी थेट माहिती देणारा स्रोत नसून तो प्रकल्पाच्या खर्चाशी संबंधित आहे. संदर्भ संदर्भ साहित्यात पुस्तके, लेख, डेटा यांचा समावेश होतो. 4. संशोधन प्रकल्प करताना उद्दिष्टे निश्चित करणे का आवश्यक आहे? कारण प्रकल्पाला योग्य दिशा देण्यासाठी. 5. संख्यात्मक कार्यपद्धतीमध्ये खालीलपैकी कशावर अधिक भर दिला जातो? आकडेवारी, गणना आणि आलेखांवर. 6. चांगला प्रकल्प शीर्षकाचे टायटल मुख्य वैशिष्ट्य काय आहे? तर ते वस्तुनिष्ठ आणि मर्यादित असावे. 7. प्रकल्पोत्तर कार्यवाहीमध्ये शिक्षकांनी काय करणे अपेक्षित आहे? आलेल्या अडचणींवर चर्चा करणे, मूल्यांकन करणे. 8. MCQ 8. प्रकल्प अहवालातील निवेदन कशाची विश्लेषण असावे? संशोधकाचे वचन, मनन आणि चिंतनाशी विश्लेषण असावे. 9. प्रकल्पाला मूर्त स्वरूप देण्यासाठी आणि अधिक विश्वसनीयता प्राप्त करून देण्यासाठी कशाचा वापर आवश्यक आहे? आकृत्या, नकाशा आणि चित्रांकन. प्रकल्प अहवाल हा घटकाला प्रकल्पात कशाचे स्थान दिले आहे? प्रकल्पाचे सार. एका वाक्यात प्रश्न आले. प्रकल्पाचा शब्द तर लिहा. प्रकल्पाला इंग्रजीत प्रोजेक्ट म्हणतात आणि मूळ अर्थ जी गोष्ट पुढे ढकलली जाते किंवा अग्रक्रम असा होतो. प्रकल्प म्हणजे काय? प्रकल्प म्हणजे विशिष्ट ध्येय साधण्यासाठी काळजीपूर्वक नियोजित केलेले आणि शास्त्रीय संशोधन किंवा शिस्तबद्ध अभ्यासाने समाविष्ट केलेले कार्य होय. प्रकल्प लेखन पद्धती म्हणजे काय? प्रकल्प लेखन पद्धती म्हणजे प्रकल्पाचा विषय, संकल्पना, उद्दिष्टे, गृहीतके, संशोधन पद्धती, निष्कर्ष, संदर्भ इत्यादी सर्व घटकांचा सविस्तर पद्धतशीर विचार करून केलेले लेखन म्हणजे प्रकल्प लेखन होय. 4. प्रकल्प लेखनात निष्कर्ष किती महत्त्वाचे आहेत? प्रकल्प लेखनामध्ये निष्कर्ष म्हणजे फाइंडिंग्स अतिशय महत्त्वाचे असतात, कारण ते प्रकल्पाच्या अभ्यासातून हाती आलेले अंतिम निष्पन्न सार असून ते संशोधनाच्या उद्दिष्टांची पूर्तता दर्शवतात. 5. प्रकल्प लेखनाची उद्दिष्टे कशी असावीत? प्रकल्प लेखनाची उद्दिष्टे निश्चित ध्येय दर्शवणारी, स्पष्टपणे मांडलेली आणि प्रकल्पाला योग्य दिशा देणारे असावेत. तर मित्र, आज आपण संशोधनशास्त्र या विषयातील घटक प्रकल्प लेखन हा घटक 4A प्रकल्प लेखन पद्धती हा घटक प्रश्नोत्तर स्वरूपामध्ये अभ्यासलेला आहे. या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या घटकाचे मुद्दे तुम्हाला चांगल्या प्रकारे समजतील. तर आज आपण इथेच थांबूया. धन्यवाद.